आजी असू दे, बहिणी असू दे, आई असू दे, बाबा असू दे, काका असू दे, मामा मामी कोणी असू दे, श्रावणी सोमवार केले असे किती जणांची गरज आहे? आमच्या घरी श्रावणी सोमवार केले आणि तुमच्यापैकी किती जणांच्या घरी गायी आहेत? अच्छा, या वर्षी गायांनी केलं का श्रावणी सोमवार? नाही. बर म्हशींनी नाही, बर बैलांनी नाही. का बरं? काय 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 पोळा केला, होय, पण उपवास केला का मुलाला? का बरं असं का? ते प्राणी म्हणून काय, आपण पण प्राणीच होते. तर त्याने जो शब्द सांगितले नाही तो फार महत्वाचा शब्द होता. प्राणी असलो तरी ते प्राणी निश्चय करत नाही, आपण निश्चय करू शकतो. आज श्रावणी सोमवार, फक्त थोडीशी खिचडी खाईल आणि 5-10 फळं, ग्लासभर दूध, बाकी काही नाही. आणि अगदी वाटलं तर फक्त 4-5 लाडू खाईल. असतो तरी असा उपवास काय काय झाला, थोडीशी खिचडी, थोडीशी फळं. तर हे माणसाचं वैशिष्ट्य आहे की आपण निश्चय करू शकतो, संकल्प करू शकतो, आपण व्रत घेऊ शकतो एखाद्या गोष्टीचं व्रत घेऊ शकतो. आता तुम्हाला सगळेजण जे सांगतायत येऊन वर्गामध्ये सगळेजण येत आहेत, काहीतरी बोलतात, नितेश दादापासून बोलायला सुरुवात झाली, ते सगळेजण तुम्हाला काय सांगताय की तुम्हाला सगळ्यांना आता व्रत घ्यायचंय. आणि कशाचं व्रत घ्यायचंय? विद्येचं व्रत घ्यायचं. आणि त्याच्याबद्दल सगळेजण तुमच्याशी बोलतात. विद्येचं व्रत घ्यायचं म्हणजे काय करायचं? मला तर लहानपणी काय वाटायचं देवापासून मजा आहे. विद्येचं व्रत घ्यायचं म्हणजे आपण उपवास करतो त्या दिवशी काय करतो, शक्यतो काही खात घेत नाही, हो की नाही? मग विद्येचं व्रत घ्यायचं म्हणजे शक्यतो वया पुस्तकांना हात लावायचा नाही, म्हणजे विद्याव्रत. आपलं टेन्शन नाही, आपला उपवास आहे, आम्हाला हात लावायचं नाही वही पुस्तकात, म्हणजे विद्याव्रत असं मला वाटायचं. काय वाटतंय तुम्हाला? चांगली कल्पना आहे. आज उपवास करा, अभ्यासाचा उपवास. तू काहीतरी सांगत होतीस. वय वर्ष 25 पर्यंत विद्या ग्रहण करायचं. विद्या म्हणजे काय? शिक्षण. कशाला शिकायचं? मोठं होण्यासाठी शिकावं लागतं, विकास होण्यासाठी शिकावं लागतं, स्वावलंबी होण्यासाठी. वा वा वा, छानच सांगितलं. स्वावलंबी होण्यासाठी शिकावं लागतं. बरं, पण मग आता तुमच्या घरात तुमची न शिकलेली जी आजी आहे ती काय स्वावलंबी नाही आहे का? उलट तीच आपले कपडे वगैरे धुवून टाकत असेल अनेकदा, हो की नाही? स्वयंपाक बनवत असेल, आपलं खरकट ताट स्वच्छ करत असेल. न शिकलेली आजी पण स्वावलंबी आहे, शिकायला लागलं पाहिजे. मी तुम्हाला अशासाठी सगळे प्रश्न विचारतोय की हे जे विद्या नावाचं प्रकरण आहे ते थोडंसं आज आपण समजून घेणार आहोत. कारण आपला मूळ जो विषय आहे त्या विषयाला जाण्यासाठी आधी हा शब्द समजला पाहिजे आपल्याला, असं मला वाटतं. आपल्या ज्ञान प्रबोधिनीच्या सगळ्या लोगोवरती एक वाक्य लिहिलेलं असतं, माहितीये का तुम्हाला? संस्कृत वाक्य आहे. पण असं नाही लिहिलेलं असतं, लोगोवर ओम असतो आणि ओमच्या खाली लिहिलेलं असतं. माहितीये
वाक्य असं आहे, अविद्यया मृत्यू तीर्त्वा विद्यया अमृतम अश्नुते. खूप जुन्या काळामधले ते उपनिषद आहेत ना, त्या उपनिषदांमधलं हे वाक्य. अविद्यया मृत्यू तीर्त्वा विद्यया अमृतम अश्नुते. संस्कृत आहे का तुम्हाला? 50 मार्काला का 100? चला मग अर्ध्या वाक्याचा अर्थ सांगा. अविद्यया मृत्यू तीर्त्वा. अविद्या मृत्यूकडे नेते. वा. मग आता उरलेलं अर्धवाक्य तर संस्कृत न येणारा लॉजिकली पण सांगेल. विद्या अमर होते. व्हेरी गुड. विद्या अमृतत्वाकडे घेऊन जाते आणि अविद्या मृत्यूकडे घेऊन जाते. आता अविद्या म्हणजे काय हे जर तुम्हाला सांगितलं तर वह्या पुस्तकं बंद करून घरी जाल तुम्ही. सांगू का अविद्या म्हणजे काय? इतिहास, भूगोल, सायन्स, मॅथ्स, अजून काय असतं तुम्हाला, मराठी, व्याकरण, संस्कृत, इंग्रजी सगळं अविद्या आहे. जे आपल्याला कुठे घेऊन जातं? मृत्यूकडे घेऊन जातं. विद्यया मृत्यू तीर्त्वा विद्यया अमृतम अश्नुते. विद्या मात्र अमर बनवते आपल्याला, अमृतत्वाकडे घेऊन जाते. त्या जो श्लोक आहे ना उपनिषदातला, त्याच्यातल्या त्या श्लोकातली एकच ओळ आहे. दुसऱ्या ओळीचा अर्थ असा आहे की म्हणून फक्त मृत्यूकडेही जाऊ नये आणि फक्त अमृतत्वाकडेही जाऊ नये. दोन्हीची सांगड घालता आली पाहिजे. म्हणजे काय ते आता जरा अजून सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो. माझे अनेक मित्र, कोणी सीए झाला, कोणी डॉक्टर झाला, कोणी इंजिनियर झाला, कोणी बिझनेसमॅन झाला. मग त्या सगळ्यांनी घरं घेतली. माझा एक मित्र आहे अनिकेत देसाई नावाचा, त्यांनी तर मागच्या 2 वर्षांपूर्वी स्वतःच्या मालकीची BMW पण घेतली. पण BMW घेतल्यानंतर आता 2 वर्षांनी तो परवा मला भेटला होता. तेव्हा मला म्हणत होता काय मजा नाही रे जगण्यात, काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी गडबड आहे. म्हणजे काय? आपल्याकडे खूप संपत्ती आली, खूप काही मिळवलं, तरी अनेक माणसं असतात की ज्यांना असं वाटत राहतं की अरे काहीतरी मिळवायचं राहिलंय बरं का अजून. अशी एक गोष्ट सांगतात की एका जंगलामध्ये एक माणूस असं छान झाडाखाली सकाळची सगळी शेतातली कामं करून झाडाखाली छान झोपलेला असतो सावलीमध्ये. मर्सिडीज मधला एक दुसरा माणूस होतो, त्याच्याकडे असं तुच्छतेने बघतो की काय हा झोपा काढतो दुपारच्या. म्हणून तो गाडीतून उतरतो आणि त्याला विचारतो, काय तू झोपलास? तो म्हणतो हो. झोपतोस कशाला, उठ कामाला लाग. तू काय करू काम करू, माझ्याकडे बघ. तो म्हणतो हा मग बघितलं आता. तो म्हणतो अरे बघ मी तेवढं काम करतो, भरपूर पैसे मिळवतो. तो म्हणतो मग काय करू पैसे मिळवून? असं काय करतो, पैसे मिळवून नाही का? ठीक आहे काय करायचं, बंगला बांध. बरोबर काय करू बंगला बांधून? गाडी घे. काय करू गाडी घेऊन? म्हणला अरे गाडी घ्यायचं असं आरामात राहायचं, बंगला बांधायचा असं आरामात झोपायचं. तो म्हणला मी आताही आरामातच झोपलो. एवढे उद्योग कशाला करायचे त्यासाठी? माझ्या झोपेला सीसीटीव्ही कॅमेरा, लॅच लॉक काहीच लागत नाही, तरी मला झोप लागते. आणि तू एवढे कष्ट केल्यानंतर तुझ्या झोपेला मात्र सीसीटीव्ही कॅमेरा लागतो, लॅच लॉक लागतं, कुलूप लावलंय का बघावं लागतं, वॉचमन ठेवावा लागतो, तुझ्या कपाटाला कुलूप लावून ठेवावं लागतं. माझं तसं काहीच नाही ना, कसलीच काळजी नाही, भीती नाही, आणि मी आरामात झोपलोय आता सुद्धा.
याचा अर्थ मला असं म्हणायचं नाहीये काहीच करू नका, पैसे कमवू नका, जा झाडाखाली जाऊन झोपा, असं माझं म्हणणं नाही. माझं म्हणणं असं की आपण हे सगळं नेमकं का करतो, का शिकायचं, का डॉक्टर व्हायचंय, का इंजिनियर व्हायचंय, का पैसे मिळवायचे, हा प्रश्न पडला पाहिजे. आता मी उत्तर देणार नाही तुम्हाला, हा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे मनात आतनं की अरे हा का, वाय, काय करायचंय पैसे मिळवून, काय करायचंय जगून नुसतंच. मी तुम्हाला सांगतो ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं उत्तर मिळालं ती सगळी माणसं मोठी झाली. सावरकरांना या प्रश्नाचं उत्तर मिळालं, ते उत्तर असं होतं की या इंग्रजांना तू मरेपर्यंत मारत आहे. आणि म्हणून सावरकरांनी त्यांच्या देवघरामध्ये प्रतिज्ञा घेतली, इंग्रजांना मारिता मारिता मरे तो झुंजेन. तसं वयाच्या 12व्या-13व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांना कळलेलं होतं राज्य व्हावे हिंदुश्रींची इच्छा. तोरणा घेतला पाहिजे, मावळ्यांना एकत्र केलं पाहिजे, तोरणा घेतला पाहिजे काही करून. जगायचं कशासाठी याचं उत्तर मिळवणं म्हणजे विद्याभ्यास करणे. ठीक आहे. आणि ते जर करायचं असेल आपल्याला तर ते काय खायचं काम नाही, येरा गवाळ्याचं काम नाही, त्यात ते का वर्गात शिकवून कॉपी करून त्याचा प्रश्नपत्रिकाच नसते, पेपर फुटायचा प्रश्नच नाही, डायरेक्ट रिझल्ट दिसतो, असं प्रकरण आहे. पण म्हणून आपण काय केलं ज्ञानप्रबोधिनीमध्ये, हा विद्याभ्यास ज्यांना ज्यांना करायची इच्छा निर्माण झाली अशा सगळ्यांना सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी 6 प्रकारचे उपवास करा. ते 6 प्रकारचे उपवास जो पालन करेल त्या सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आणि ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं उत्तर मिळेल ती सगळी लोक मोठी होती. मोठी म्हणजे किती मोठी, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा. मी तर 8वीत असताना मला तर असा प्रश्न पडायचाच, सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर नंतर कोण बरं असेल तिकडे क्रिकेटच्या पिचवर. तुम्हाला पडतो का प्रश्न की विराट कोहली नंतर का नाही मी. गौंजात असा माझाच मोठा एक होर्डिंग लागलेला असेल, या गावाचा भूमिपुत्र भारताच्या टीमकडून कॅप्टन म्हणून खेळायला आलेला आहे आज गौंजात. आहे की नाही भारी स्वप्न, आहे की नाही सांग. असं काहीतरी भव्य मोठं प्राथमिक म्हणतो नाही, राष्ट्रार्थ भव्य कृती काही पराक्रमाची. साधं सुद्धा वेगळं आपलं डॉक्टर झालाय, डॉक्टर झालाय इंजिनियर, 50 डॉक्टर 50 इंजिनियर सापडतील आपल्याला, गल्लोगल्ली सापडतील की नाही. त्याच्यात तुम्ही जाऊन भर पडू नका, त्याच्यासाठी नाही शिकायचं. भव्य कृती काही पराक्रमाची, साधं सुद्धा मोठं. पण हे मोठं करायचं असेल तर 6 गोष्टी छोट्या छोट्या केल्या तर एक मग मोठं आपोआप ते आपल्याला मिळणार. आणि प्रूव्ड म्हणजे सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत. त्यातली एक गोष्ट थोडक्यात आज मी तुम्हाला सांगणार. मोठं व्हायचं जर असेल तर जसं शरीर महत्वाचं आहे आणि ना भरपूर मोठी स्वप्न आहेत. क्रिकेट खेळावं असं वाटतंय, अमुक करावं असं वाटतंय, तमुक करावं असं वाटतंय, पाय दुखतोय, तापच आलाय, आजारीच पडलाय, तर नाही चालणार. शरीराची काळजी घेणं तर महत्वाचं आहे. त्याच्याबद्दल कोणीतरी तुमच्याशी बोलेल ती कशी घ्यायची, काय करायचं, त्याच्यासाठी पण एक खरंच सांगितलंय. शरीराची जशी काळजी घ्यावी लागते तशी शरीर चालवणाऱ्या सगळ्या यंत्रणेची पण काळजी घ्यावी लागते. शरीर चालवणारी यंत्रणा म्हणजे कुठली यंत्रणा माहितीये का? माहितीये कोणाला? हा बरोबर, हृदय, श्वसन यंत्रणा, उत्सर्जन यंत्रणा, सगळी आतली. बाहेरून दिसणारं शरीर तसं आतलं जे शरीर आहे सगळं. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल तर त्याच्यासाठी सुद्धा उपाय सांगितलेले.
त्याच्याही बद्दल कोणतरी तुमच्याशी नंतर बोलू. आज जे मी तुमच्याशी बोलायला आलेलो आहे ते दैनंदिन उपासना या व्रताबद्दल बोलायला आलेलो. तुम्ही सगळेजण करता दैनंदिन उपासना? करता का? हो का नाही? हो म्हणा, तर नाही म्हणा. काहीतरी असेल ना, हो किंवा नाही. किती जण करतात? आवाज येतो की हो हो. बरं, उपासना म्हणजे काय? व्हेरी गुड. देवाच्या जवळ बसणे. बसता का देवाच्या जवळ? कोण कोण बसत? बोलतो का देव तुमच्याशी? नाही बोलत? काय बरं, कुठलं कार्ड वापरतात? रेंज मिळते का तुम्हाला? का नंबरच नाही अजून देवाचा तुमच्याकडे? किती जणांना सापडला देवाचा नंबर? सापडला. व्हेरी गुड. अजून कोणाला सापडलाय का? तो कुठलं कार्ड वापरतो माहितीये का तुम्हाला? माहितीये कोणाला? मला माहित नाही बाबा, कारण की अजून एवढा मोठा नाही मी शोधतोय. म्हणून माहिती असतं तर सांगणं मला आहे. पण मला थोडं थोडं कळलंय, थोडं मी आपलं तुम्हाला सांगतो. आमचं गावाकडचं घर आहे की नाही, सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यामध्ये एकदम आतमध्ये. पहिल्यांदा जेव्हा मी त्या घरात गेलो होतो, पहिल्यांदा लहानपणी, नंतर मोबाईल आल्यानंतर काही गेला रेंजच येईना त्या घरात. माझा चुलत भाऊ आहे, तो पटकन मला म्हणाला, अरे इकडं समोर वडाच्या झाडाखाली जाते ताळ्याला द्यायची. त्याला म्हणलं अरे आयडिया नाही मला. म्हणलं काय? म्हणलं एअरटेल. एअरटेल आहे का? तिकडे जा म्हणलं पडवी जवळ, तिकडे एअरटेलला रेंज. तुला कसं कळलं? मग आपल्याला सगळं माहिती म्हणजे. मग माझ्या लक्षात आलं की त्या घरामध्ये अनेक वेळेला अनेक जण मोबाईल असा 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 असं. तुम्ही करता का? रेंज आले नाही की असं खिडकीतनं बाहेर करतो आपण. आमच्या लहानपणी ते पाटी चिमणे चिमणे पाटी वाढून दे असं, तसं मोबाईल असं करतात, रेंज दे रेंज दे रेंज दे. मग एखादी रेंज मिळते, मग त्याच अँगलला पकडून आपण असं मोबाईलवर बोलतो रेंज जाऊ नये म्हणून. इतकी ती रेंजची आपण काळजी घेतो. याच पृथ्वीवर असलेल्या माणसांशी गप्पा मारायला आपल्याला एवढे कष्ट पडतात, एवढं तंत्र वापरावं लागतं. तंत्रज्ञानच आहे ना, टेक्नॉलॉजीच आहे ना. मग ज्याच्या जवळ जाऊन बसायचंय, ज्याचा नंबरच नाही आपल्याकडं, ज्याचं कार्ड कुठलं हेच माहित नाही आपल्याला, त्याच्याशी रेंज कशी जुळवणार? काहीतरी टेक्निक असली पाहिजे ना, तंत्र असलं पाहिजे काहीतरी. ओंकार हे एक तंत्र आहे. त्या ओंकाराच्या खूप अलीकडे अजून बरीच तयारी करावी लागते. तुम्हाला माहिती आहे ना, हा मोबाईल हा कंपनीत तयार झाला कुठल्या तरी, बरोबर? बरोबर का? तयार झाल्यानंतर त्याला रेंज आली, सगळं आलं असं झालं का? मग याचा एक पार्ट कुठून तरी आला असेल, दुसरा पार्ट कुठून तरी आला असेल, तिसरा पार्ट कुठून तरी आला असेल, बरोबर ना? आता याच्यात वोडाफोनचं कार्ड आहे, ते काढून एअरटेलचं घातलं की वेगळी रेंज येईल त्याला. पटतंय ना? खूप गोष्टी एकत्र आल्या त्याच्यात. तसं दैनंदिन उपासनेसाठीची काही सोपी सोपी तंत्र आहेत, टेक्निक आहे. त्यातलं सगळ्यात पहिलं आणि अवघड, ते जमलं की मग पुढचं जमतंय सगळं. पहिलं तंत्र आहे, आपल्या विद्याव्रताच्या पोथीत तो श्लोक होता, तत्रैकाग्रं मनः कृत्वा, असं त्या श्लोकाची सुरुवात. मन एकाग्र करता आलं. एकाग्र म्हणजे एकाच ठिकाणी लक्ष असलं पाहिजे. माझं तर इतकी पंचायत होते, घरात उपासनेला बसलो समजा, नेमकी आई भजी तळायला लागली, गरभर वास,
म्हणजे निम्म लक्ष बचित आता होते का उद्या होते. आणि कधी एकदा ती उपासना संपते मी खाली जातो. प्रभुदेवी उपासनेला बसलो की मला काळजी असते आज कोण येणार आहे व्याख्यान द्यायला काय माहिती उपासनेनंतर किती बोर करणारे समोरचा माणूस गोड असं मनात चाललेलं. मन एकाग्र करणं हे सगळ्यात अवघड काम. मग त्याचं काही तंत्र आहे का मन एकाग्र करण्याचं माहिती का कुणाला? व्हेरी गुड. शांत ठिकाणी बसलं पाहिजे. अजून तुम्हीच सांगता बघा व्याख्यान तर तुम्हीच देताय आणि बरोबर सांगताय सगळं. डोक्यात कसलाही विचार आणायचा नाही. प्रयत्न करायचा. असं शक्य आहे का रे डोक्यात कसलाही विचार आणायचा नाही? माझी तर एक गंमत काय होती का डोक्यात कसलाही विचार आणायचा डोक्यात कसलाही विचार आणायचा हा विचार चालूच असतो डोक्यात कसलाही विचार आणायचा नाही. होय की नाही? डोक्यात कसलाही विचार आणायचा नाही हे तो बहुत दूर की बात आहे. उगाही नाही मेरे असं वाटतं मला. मी जेव्हा माझ्या मनात येतं की आता डोक्यात कुठलाही विचार आणायचा तेव्हा हा विचार सुरू होतो. डोक्यात काय झालं म्हणजे ते सुरू होतं. डोक्यात काय आणायचं हा विचार सुरू होतो. सोपे सोपे तंत्र सांगतो तुम्ही फार अवघड सांगता. सगळ्यात सोपं त्याने सांगितलं असं शांत जागी बसलं पाहिजे. निश्चल बसलं पाहिजे. अजिबात हालचाल न करता बसता आलं पाहिजे. कधी कधी 1 मिनिटं जमतं कधी कधी 2 मिनिटं जमतं कधी कधी 10 मिनिटं जमते पण ते जमलं पाहिजे. ते जमायला लागलं की प्रयत्न करायचा ताठ बसण्याचा. अजून अवघड काम असतं ताठ बसणं. ताठ बसता आलं मग समजायचं आपल्याला जमतंय. तिसरी गोष्ट आहे डोळे बंद करायचे. आता हे डोळे बंद करणं जे आहे त्याचा मी काय विचार केला आणि मी कसं डोळे बंद केल्यावर मी काय विचार करतो ते मी तुमच्याशी शेअर करतो सगळ्यांशी. म्हणजे तुम्हाला आवडेल असं मला सगळेजण शाळेत येण्यापूर्वी नक्की काय करतात? आवरून झालं की काय करतात? अजून काय करतात? अच्छा हा. ते घरात आता निघायचंय त्याच्या आधी काय करतो? मी एक गोष्ट करतो की तुम्ही करत नाही की काय मला आश्चर्य.